सिंहगड रोड परिसरातील विकासात मोलाचे योगदान देणारे नगरसेवक श्री हरिदास यशोदा कृष्णा चरवड यांनी नगरसेवक झाल्यानंतर आपल्या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करतोय हे दर्शविणारे प्रगती पर्व या कार्य अहवालाचे प्रकाशन बुधवारी अथर्व बँक्वेट हॉल येथे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते तर भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, कीर्तनकार हबब राजेंद्र महाराज येप्रे, शरदभाऊ जगताप यांच्यासह अनेक मान्यवर व भाजपाचे अनेक पदाधिकारी, प्रभागातील प्रतिष्ठित महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रगती पर्व या कार्य अहवालाचे प्रकाशन करताना उपस्थित मान्यवरांनी हरिदास चरवड यांच्या कामाचे कौतुक केले तर पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। पुणे महानगरपालिकेमध्ये सभासद म्हणून माझ्या वडगाव बुद्रुक, ताहेरी, वडगाव खुर्द, सिंहगड परिसरातील नागरिकांनी मला संधी दिली आणि या कार्यकालामध्ये आपल्याला 2 वर्षाचा कार्यकाल जर सोडला तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढं जास्त काम प्रामाणिकपणे करता येण्यासारखं होतं ते 100% काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। या कार्यक्रम जे काम झालेलं आहे त्या कामाचा सर्व लेखाजोखा जो आहे तो प्रगती पर्व नावाने अहवाल आज प्रकाशित केलेला आहे। या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आपल्या भागातील लोकप्रिय आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर त्यांच्या हस्ते आणि माननीय पुणे शहराचे अध्यक्ष माजी सभागृह नेते धीरजजी घाटे यांच्या उपस्थितीमध्ये एक मनस्वी आनंद निश्चितपणे मला होतो की ज्यासाठी आपण 8 तास केला होता ते काम जे आहे ते काम करण्याचा प्रयत्न माझ्या कार्यकालामध्ये मी केला आणि जवळजवळ 16पेक्षा जास्त प्रोजेक्ट आपण करू शकलो। मग 3 दवाखाने असतील, 3 शाळा असतील, 2 गार्डन आहे, महिला बचत गट भवन आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे, विविध प्रकारचे डीपी रोड जे आहेत ते विकसित करण्याची संधी मला मिळाली। मला वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक असतील हे सर्व करत असताना निश्चितपणे त्याचा समाजाला फायदा व्हावा, समाजाला त्याचं संवर्धन करावं अशी भूमिका निश्चितपणे राहिलेली आहे। त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, विविध लोकांच्या समस्या असतील त्याच्यावर करायचे आंदोलन असतील, निश्चितपणे कार्यकर्ता म्हणून कायम रस्त्यावर राहण्याचा प्रयत्न हा माझा राहिलेला आहे। हे काम करत असताना कैलासवासी खासदार गिरीश बापट असतील, आपल्या भागातील आमदार भीमराव अण्णा तापकीर असतील किंवा आता राज्यमंत्री जे आहेत माजी महापौर जे आहेत होते ते आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ असतील यांनी वेळोवेळी जी मदत केली त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहणार आहे। एक कार्यकर्ता म्हणून, सामान्य घरातील एक व्यक्ती म्हणून निश्चितपणे त्यांची मदत जी आहे ती मला मिळालेली आहे। भविष्य काळामध्ये जर संधी मिळाली तर निश्चितपणे याच्यापेक्षाही चांगलं काम करण्याची मी प्रयत्न निश्चितपणे करेल। ज्या लोकांमुळे, ज्या माझ्या नागरिकांमुळे मला संधी मिळाली त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्यापेक्षा कायम त्यांच्या ऋणामध्ये राहण्याचा प्रयत्न माझा राहील, कारण चारित्र्य आणि काम ही माझी निश्चितपणे काम करण्याची सूत्रे राहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच भविष्य काळामध्ये सुद्धा मी निश्चितपणे काम करेन। प्रगती पर्व हे हरिदासजी चरवड यांचं विकास अहवाल या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे। हा अहवाल पाहिल्याच्या नंतर काम बोलतं हे तुम्हाला दिसून येईल। जरी त्या ठिकाणी निवडणुका होण्याला उशीर झाला तरी सुद्धा या ठिकाणी हरिदासजी चरवड यांचं काम थांबलेलं नव्हतं। 5 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जी काही विकास कामं केली ही सर्व त्या प्रगती पर्व या अहवालामध्ये आलेली आहे आणि त्या प्रत्येक विकास कामाच्या उद्घाटनाला, भूमिपूजनाला, त्याचप्रमाणे आध्यात्मिक सांप्रदायिक असेल, क्रीडाविषयक कार्यक्रम असतील, या सर्व कार्यक्रमाला माझी आवर्जून उपस्थिती असते। त्यामुळे किमान या अहवालामध्ये मी 75 ते 80% त्या ठिकाणी दिसून येत आहे। हरिदास चरवड हे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटनेमध्ये अत्यंत चांगलं काम केलं। एक सजग कार्यकर्ता, समाजाप्रती आपुलकी असणारा कार्यकर्ता काय असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिदास चरवड। या भागामध्ये गेले अनेक वर्ष मग वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करत आज हरिदास चरवड
या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात। एक उत्तम वक्ता, उत्तम कार्यकर्ता, उत्तम नेतृत्व या भागामध्ये हरिदासजींच्या माध्यमातून लाभले। मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने त्यांना त्यांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। या ठिकाणी प्रकाशित झाले, याच्यामध्ये अनेक प्रकारचे पैलू आहेत, अनेक प्रकारची विविध कामं आहेत आणि अजून सुद्धा फार मोठा अनुभव यायचा आहे। आणि पुढच्या काळामध्ये मी आताच आमदार साहेबांशी बोललो की असं समजू नका की आपल्या भागातली कामं झालेत, अजून काहीच झाली नाही। खूप काही कामं आपल्याकडे डीपी रस्ते त्याचं हस्तांतरित झालेलं नाही, कचऱ्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तडीस लावण्यासाठी तुम्हाला काही वेळेला धाडस करावं लागणार आहे। आयोजित केला हे प्रगतीचं पर्व ज्याने आपल्या भागामध्ये सुरू केलं, त्यांनाही त्यांनी काम सुरू केल्यापासून मी ओळखतो आणि त्यांनी जेवढे कार्यक्रम 25-30 वर्षांमध्ये घेतलेले असतील त्या प्रत्येक कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे। हे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून ते काम करत होते। त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी स्वतः हजर राहायचो आणि त्यांच्या बरोबर मी जाऊन बसायचो। हे काम मी केलं, मी स्वतः पाहिलेलं आहे की तळमळीचा कार्यकर्ता ही अशी मुलं की आपल्या घरामध्ये जन्मली पाहिजे। आपल्या हिताशी जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही। अशा प्रकारचं कर्तृत्व असणारा, ज्याला चांगलं वाईट समजतंय अशा प्रकारचा व्यक्ती, या भागाचं काम करणारा, नेतृत्व करणारी व्यक्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा सुद्धा स्वभाव जो आहे तो अत्यंत प्रामाणिक आणि वरिष्ठांच्या विषयी आदर असणारा। नाहीतर आताच्या काळामध्ये आपण तो पाहतो की वरिष्ठांविषयी लोकांच्या मनामध्ये आदर नसतो। ही लॉयल्टी जी शिवाजी महाराजांनी त्यांच्या लोकांना दिलेली होती तशी लॉयल्टी ही त्यांच्याकडे आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या भागाचा विकास व्हावा म्हणून ते काम करत आहेत आणि त्यांच्या कामाचा त्यांनी हा प्रगती अहवाल या ठिकाणी आपल्या समोर दिलेला आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे की साधे साधे कार्यक्रम असतील म्हणजे एक व्यक्ती कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, राजकारण असेल, समाजसेवा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये एक व्यक्ती काम करू शकतो। अष्टपैलू हे आपण या ठिकाणी पाहतो आहोत हरिदासजीच्या स्वरूपामधून आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि